युवराज शेवाळे मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आपल्यातून गोलंदाजी त्यांची सातत्याने पाहायला मिळाली आहे. युवराज सर या मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. ही मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मल्हार डेव्हलपरचे प्रोप्रायटर तुषार मोडक आपणास विनंती, आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच द्यायची. चला अजून 3 सामने खेळवायचे आहेत, थोडंसं जरा सहकार्य करा. युवराजजी शेवाळे आपणास विनंती, आपलं मॅन ऑफ द मॅचचं त्या ठिकाणी बक्षीस त्या ठिकाणी घेऊन जायचंय, ट्रॉफी. कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग 2025च्या निमित्तानं ज्यांनी यूट्यूब लाईव्ह सौजन्य केलं असे प्रसिद्ध बैलगाडा मालक अमोलजी गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. अमोल भाऊचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. त्याचप्रमाणे संदीप उर्फ पिंटू शेठ मोडक यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे अजयजी साबळे आपले या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. बंटी वारे आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्ह वडकी ग्रामपंचायतचे आदर्श ग्रामपंचायत सदस्य सागरजी बाळासाहेब मोडक आपले या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. ज्यांनी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिल्या, मॅन ऑफ द मॅचसाठी ज्यांनी या ठिकाणी सायकल दिल्या अशा युवा नेते अविनाश अण्णा मोडक यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. मॅन ऑफ द मॅच हा किताब नक्कीच आपण वितरित करतोय. दाजी 1 मिनिट थांबा तिथंच. दाजी 1 मिनिट थांबा. आपल्यातून गोलंदाजी तुमची पाहायला मिळाली. पहिला संघ आहे वडकी गावठाण चॅलेंजर, जो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल झालाय. काय सांगशा नवीन तरुण खेळाडूंसाठी? काय नाही, जिंकण्याची इच्छा ठेवायची. काय हॅलो, या स्पर्धेचा आयोजक संघ आहे. नवीन खेळाडूंना काय तुमच्याकडून नक्कीच मार्गदर्शन असेल? चांगलं खेळायचं, बस एवढंच. मॅचचा जास्त विचार करायचा नाही, खेळत राहायचं फक्त. खूप खूप अभिनंदन तुम्हाला असेल, खूप साऱ्या शुभेच्छा. युवराज शेवाळे सर आपल्या समोर होते. जाऊया, दुसरी मॅच चालू होते. सुपर 8चा दुसरा सामना 10 मैल वॉरियर्स विरोधामध्ये दत्तनगर वॉरियर्स. तोपर्यंत मी थांबतोय, भेटूया कॉम्बॉक्समध्ये. तोपर्यंत धन्यवाद, शुभरात्री. चला त्वरित सामना चालू करायचा आहे. ज्यांनी या ठिकाणी लाईव्ह सौजन्य दिलं, अमोलजी गायकवाड प्रसिद्ध बैलगाडा मालक यांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मान होत आहे. हा सन्मान अनिकेत जांभेकर आपण या ठिकाणी आयोजक म्हणून या ठिकाणी अमोलजी गायकवाड यांना सन्मान करायचा आहे. सामना चालू करा.
सलामीची जोडी दाखल झाली आहे ऋषिकेश आणि प्रयाग. ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवर सागर गाडे पहिल्या क्रमांकाचं षटक. सुरुवात तर लाजवाब. पहिला चेंडू डॉट. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया. नो बॉल. नो बॉल मात्र पंचांचा इशारा आला जातोय. स्टंपच्या पुढच्या बाजूला जर तुम्ही बॉल अडवत असतील तर इथे नो बॉल असेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे.
नो बॉल का? ठीक आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आता दत्तनगर वॉरियर्स संघाला कोणत्याच प्रकारचा रिव्ह्यू नसेल. हा चेंडू इथे सुरेख, हा चेंडू इथे लाजवाब येताना पाहायला मिळतोय. सागर गाडे अफलातून गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये साकारतायत. पहिल्याच क्रमांकाचं षटक आपण पाहतो आहे मार्गस्थ. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होतील. सागर इथे आडबाटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी देखील प्रयत्न होतोय. 2 धाबा येतील. 2 धाबा संख्येच्या मदतीने धावफलकावरती 3 धाबा आहेत. शांत प्रकारची सुरुवात नक्कीच पाहायला मिळते. सागर गाडे अफलातून गोलंदाजीचा नजराणा दाखल करताना पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील सुरेख सुरेख लाजवाब अफलातून चेंडू येताना पाहायला मिळतोय. ऋषिकेशला अक्षरशः उभं केलंय. चांगली गोलंदाजी सागर यांची पाहायला मिळते. 4 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा खर्च करताना पाहायला मिळालेत. हा देखील चेंडू भन्नाट सुरेख लाजवाब कमालीची गोलंदाजी आहे. या षटकामध्ये जर पाहिलं तर 4 चेंडू डॉट आलेत. त्यानंतर एका चेंडूवरती 2 धावा आणि 9 चेक अशा 3च धावा 5 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आहे. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. वारंवार जीवनदान मात्र ऋषिकेशला मिळालं जाते. अडबाटे चेंडू खेळून काढला मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. चेंडू अडवलाय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न प्रयास. 2 धावा येतील. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. धावफलकावरती 5. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. सुपर 8च्या लढती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत आहेत. प्रत्येक संघाला विजय इथे महत्त्वपूर्ण आहे. यानंतर गणेश नगर हिटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये जाधवमाळा सुपर किंग, जाधवमाळा स्ट्रायकर्स या 2 संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर बोथ कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित राहा. टॉस आपण करणार आहोत. षटक क्रमांक 2 अक्षय शेवाळे स्ट्राईकच्या दिशेने प्राय कुदळे आहेत. आक्रमण तर केलंय. चेंडू अगदी आपण पाहूया सीमारेषेच्या लगत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अडवलाय. एक वेगवान सिंगल आणि 1 धाव संख्येच्या मदतीने धावफलकावरती 6 धावा आहेत. शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. गोलंदाज मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. पुढे सरसावत आक्रमण तर केलंय. ऋषिकेशच्या बॅटमधून उंची आहे. लांबी मिळणार का? लांबी देखील मिळाली आहे. चेंडू लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाडाने फोडला पहाड. षटकार. धावफलकावरती 12. इथे देखील नो बॉलचा इशारा तर आहे. चेंडू डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलाय. धावफलक 2+1 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. इथे देखील आक्रमण हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. ऋषिकेशच्या बॅटमधून हवाई तडाखा. कोल्हापुरी तडका. बंगाली रसगुल्ला. षटकार. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 21. आक्रमण करण्याची क्षमता आहे. पहिल्या षटकामध्ये शांत प्रकारचा खेळ ऋषिकेशचा आपण पाहिलाय. परंतु ती वादळापूर्वीची शांतता होती की काय अशा प्रकारची चिन्ह पाहायला मिळत आहेत. इथे आता वादळ घोंगवायला सुरुवात ऋषिकेश नावाचं होत आहे. 10 चेंडू खेळले तर 18 धाब्यांची खेळी ऋषिकेशची आहे. तर 1 चेंडू एका धाब्याची खेळी प्राय कुदळीची देखील पाहायला मिळेल.
21 धावा, 3 चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहेत. 2 षटकार ऋषिकेश वसूल करताना पाहायला मिळालेत. पहिल्या 3 चेंडूंमध्ये आक्रमणाला सुरुवात देखील होतीये, परंतु कमबॅक करण्याची क्षमता अक्षयमध्ये देखील पाहायला मिळते. कमबॅक होणार का? इथे देखील बॅकवर्ड होते सरकले, दिशा दिली, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. सिंगल तर घेतली, दुसऱ्या धाबीसाठी प्रयत्न प्रयास आहे. 2 धावा येतील. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाते. 23 धावा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेला पाहायला मिळेल. इथे देखील आता बॅटने फ्लायटेड चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 25 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतरच्या मदतीने 26 म्हटलं की 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन आपण पाहतो. आडबाटे चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. खूप धुरवरती राहत आहे. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 30 धावा बिनबाद. प्रथमता फलंदाजी करतोय 10वा मैल वॉरियर्स. उर्वरित 2 षटका अर्थात 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये तब्बल 25 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये सागर गाडे अवघ्या 5 धावा खर्च करताना पाहायला मिळाले होते. प्रयाग कुदळे ऑन स्ट्राईक. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल गायकवाड सज्ज होताना पाहायला मिळेल. क्षमता निखिलमध्ये देखील आहे, परंतु समोरच्या दिशेने प्रयाग कुदळे आक्रमण करेल आणि हा चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर आहे. हे रास्ते हे 4 के चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक 34 धावा पाहायला मिळतील. पीके प्रयाग कुदळे 18 क्रमांकाची जर्सी परिधान करून खेळत आहेत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षण सुरक होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत डॉट चेंडू येतोय. गोलंदाज निखिल समोरच्या दिशेने आक्रमकता आहे. चेंडू उंच हवेमध्ये आकाशाला गवसणी घालणारा बुलंदी तोप षटकार. शेरन षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 40. इथे देखील प्रयाग कुदळे लागोपाठचा दुसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. वा भाई वा. षटकार. धावफलकावरती नजर टाकूया. 46 धावा पाहायला मिळत आहेत. निखिल वरती होते आक्रमण. प्रयाग कुदळे कोणत्या दिशेने आक्रमकता दाखवण्यास सुरुवात करत असतात आणि तशाच प्रकारचे नक्कीच परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आम्ही सातत्याने सांगत असतो, फॉर्म इज टेम्पररी प्लस बट क्लास इज परमनंट. आणि इथे क्लास फलंदाजी प्रयाग कुदळीची पाहायला मिळेल. नो बॉल. धावफलकावरती 47. पुढे सरसबत आक्रमण तर आहे. उंची आहे. चेंडूला लांबी मिळणार का? लांबी देखील मिळाली आहे. लांब लचक षटकार. चरण लागोपाठचा तिसराही आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. संघाचा अर्धशतक पूर्ण होतंय. 53 धावा 10वा मैल वॉरियर्स संघाच्या खात्यावरती पाहायला मिळतील. निखिल पुन्हा एकदा सज्ज होतील. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे अगदी आपण पाहूया चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. बिनबाद 53 धावा आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक बाकी आहे. त्रेपन्न आहेत.
अक्षय खटके गोलंदाजीच्या माध्यमातून स्ट्राईकला ऋषी. 13 चेंडू 22 धाव्यांची खेळी आहे. इथे अगदी आपण पाहूया शॉट आडवा बाटने मोठा खेळला आहे आणि हा चेंडू लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा. षटकार 59 धावा आहेत. $59 लॉस ऑफ 0 विकेट. हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डिक्लेअर स्वरूपात एक धाव येते. एका धावेच्या मरते धावफलकावरती 60 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. इथे दांडी गुल बत्ती गुल आणि फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज होईल बाद. ऋषिकेशला परतवण्यामध्ये यश. विकेट. पहिल्या क्रमांकाचा धक्का बसलाय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश मोडाक दाखल होताना पाहायला मिळतील. अजूनही अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा चेंडू हलक्याच्या हाताने अलाउंदी कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. वेगवान सिंगल. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाही आहे. धावफलकावरती 61 धावा आहेत. अजूनही अंतिमच्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. अक्षय कटके गोलंदाजीच्या माध्यमातून स्ट्राईकला. प्रयाग कुदळे. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. ते येणार का प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळेल. कानमंत्र दिले जात आहेत. सल्ला मसलत होताना पाहायला मिळेल. सल्ला घ्यायचा असेल तर ज्यांनी अनेकदा यश पत्करले त्याचा घ्याच, परंतु ज्यांनी अपयश स्वीकारले जास्त वेळा त्याचा देखील सल्ला घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. इथे चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी आहे. हुकमाचा एक अक्षय कटके नक्कीच आपण पाहतोय. अगदी कमालीची गोलंदाजी करतायत. 5 चेंडूंमध्ये अवघ्या 8 धावा खर्च केल्यात. एक चेंडू बाकी आहे. 61 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. इथे मात्र पुढे सरसावत आक्रमकता दाहकता. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 4 षटकांचा खेळ संपला. बनवल्या गेल्या धावा 67. विजयासाठी 68 धाब्यांचं टार्गेट. 24 चेंडू 68. चला जाधव मळ्याचे कॅप्टन या ठिकाणी यायचे. जाधव मळा टॉस करायसाठी या ठिकाणी यायचे. चला विशाल पुढच्या मॅचचा टॉस करून घ्या. जाधव मळा यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
सलामीची जोडी दाखल होते मयूर गाडे आणि सूरज जाधव ही जोडी दाखल होताना पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं फिरकीचा जादूगार शुभम गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. मॅच सुरू होणं गरजेचं आहे. जाधव मला स्ट्रायकर संघाने टॉस विन केलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर गणेशनगर हिटर्स प्रथमतः फलंदाजी करेल. यानंतरची होणारी मॅच. दोन्ही टीम रेडी राहा. मयूर गाडे नॉन स्ट्राईकच्या दिशेने, सूरज ऑन स्ट्राईक. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक शुभम. पंचांचा इशारा जातोय. लेस डिफेन्स सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू डॉट आलाय. 24 चेंडू 68 टार्गेट पाहायला मिळत होतं. पहिला चेंडू डॉट आलाय. आता 23 चेंडू 68 समीकरण. सूर्य एक चेंडू त्याला पाहायला मिळतोय. सूरज क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. इथे बाटने स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळला आहे. अगदी डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातो. एक धाव आणि एका धावेबरोबर संघाचं खातं उघडलंय. एक धाव धावफलकावरती लागली जाते. कमालीची गोलंदाजी या पर्वामध्ये शुभमची आपण पाहिली. आपलातून गोलंदाजीचा नजराना मैदानाच्या आतमध्ये दाखल करतात शुभम मोडक. इथे देखील समोर दिशेने आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठबरोबर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतील चेंडूपर्यंत. प्राय कुदळी चेंडू अडवतायत. फेके होते तोपर्यंत 2 धावा आहेत. धाव फलकावरती 3 चेंडूंमध्ये 3 धावा आल्यात. पॉवर प्लेचं षटक आहे. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस फलंदाजांचा असावा. हा चेंडू इथे सुरेख नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतरच्या मदतीने 4 धावा. इथे देखील बॅकफुटवरती सरकले दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत ऋषिकेश चेंडू अडवतायत तोपर्यंत अगदी आपण पाहूया. 1 धाव. एका धावेच्या मदतीने 5 धावा आहेत. शेवटच्या आता 20 चेंडू बनवायच्या 63 धावा. 20 चेंडू 63. काहीच सोपं काहीच अवघड अशक्य असं काहीच नाहीये. कारण एव्हरीथिंग इज पॉसिबल असणारा खेळ क्रिकेट आपण पाहतोय. बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत डिक्लेरेशन झोनची शिकार मात्र चेंडू होतोय. एकदा येईल. 6 धाबा आहेत. शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. अगदी पहिला डाव आठवा सागर गाडीने केलेली अफलातून सुरुवात आपण पाहिली होती. अवघ्या 5 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या आणि तशाच प्रकारची चिन्ह दुसऱ्या डावामध्ये शुभम यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतात. इथे आडवा बाटने दिशा दिली आहे. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास. 2 धावा येतील. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं जात आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 8 धावा आहेत. शेवटच्या 18 चेंडू आणि बनवायच्या 60 धावा. 18 चेंडू 60. 68 धावसंख्येचा पाठलाग आहे. 8 तर आल्या 60 अजूनही बनवायचे आहेत. वडकी प्रीमियर लीगच्या निमित्तानं आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं आयोजकांच्या वतीनं सरसे असं स्वागत. सूरज जाधव स्ट्राईक नक्कीच पाहायला मिळतात. 8 धावा आहेत. इथे आक्रमण करावंच लागेल कारण मॅच महत्त्वपूर्ण आहे. 18 चेंडू बनवायच्या 60 धावा. अर्थात 20च्या सरासरीने धावा येणं गरजेचं आहे.
पहिला चेंडू सुरेख. रोहन क्षीरसागर अफलातून गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू डॉट आलाय. 17 चेंडू बनवायच्या 4 धावा. बॅटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक धावतील. एक सिंगल तर घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. एकच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती 9 धावा आहेत. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 16. 59 धाव्यांची गरज. तोडा फोडा आणि राज्य करा हे तत्व अवलंबावं लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. फटकेबाजीला सुरुवात करावी लागेल. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावं लागणार यात मात्र शंका नाहीये. फुलटा स्वरूपाचा चेंडू. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. पुन्हा एकदा चेंडू डॉट. निर्धाव येताना पाहायला मिळेल. हा चेंडू देखील सुरेख. हा चेंडू देखील लाजवाब येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू आहे. 4 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे. काय गोलंदाजी आहे मित्रांनो. रोहन क्षीरसागर. इथे देखील बॅटने दिशा दिली. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव येईल. 9+1 2 धावा येतील आणि या 2 धाव संख्येच्या मदतीने धावफलक दुहेरी अंकामध्ये 11 धावा आहेत. मयूर आणि सूरजला आक्रमण करणं गरजेचं आहे. इथे मात्र समोरच्या दिशेने हवा येताना का चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चेरन. धावफलकामध्ये षटकाराच्या मदतीने वाढ होतीये. धावफलकावरती 17 धावा आहेत. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. एक चेंडू अजूनही उर्वरित असलेला पाहायला मिळेल. इथे देखील सागर मयूर गाडीच्या बॅटमधून हा चेंडू लँड होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा आलाय. षटकार. धावफलक पुढे सरसावेल आणि धावफलकावरती नजर टाकूया. 2 षटकं संपली. 23 धावा आहेत. रन. बारा चेंडू आणि 45 धाब्यांची गरज विजयासाठी. 12 चेंडू 45. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण. सूरज देखील आक्रमक होणार का. बॅटने चेंडू खेळला. इथे उंची तर आहे. घने चेंडूच्या खाली येतील. टिपला जाईल आणि इथे पहिल्या क्रमांकाचा धक्का. विकेट. इथे देखील बॅटने आक्रमण झालंय. रोहितच्या बॅट मधून आल्यासारखे आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. शिवछत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीने 29 धावा आहेत. 10 चेंडू 39. सामना होता कुठे. सामना आलाय कुठे. सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. अगदी त्या दिवशी तारणहारता आपण पाहिलंय रोहितला ठरताना. क्रिकेट रसिकांना मोहित करताना पाहायला मिळाले होते रोहित. परंतु आज संघाला गरज आहे. इथे वाईट बॉलचा इशारा येतोय. धावफलक पुढे जाईल. अवांतरच्या मदतीने 30 धावा आहेत. तुषार कमबॅक करणार का.
हा चेंडू आडा बॅटने खेळून काढला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक वेगवान सिंगल, दुसऱ्या धाबेसाठी प्रयास आहे. 2 धाबा येतील. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाते. 32 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजी ती दात, ही जात मराठ्याची असे सांगणारे छत्रपती शंभूराजे. अवघं 32 वर्षाचं आयुष्य होतं, एकही लढाईने हारलेला राजा. म्हणून ज्या राजांची नोंद इतिहासाने घेतली त्या राजांचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे. 32 धाबा आहेत. शेवटचे आता 9 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज. 9 चेंडू 36 समीकरण पाहायला मिळेल. अडबाटने दिशा दिली आहे. तिथे गणेश मोडक आहेत. चेंडू अडवलाय. फेके होते तोपर्यंत 1 धाव येईल. या 1च्या मदतीने धावफलक ना तेरी ना मेरी धावफलकावरती डबल तेरी. शेवटचे 8 चेंडू 35. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. रख हौसला मंदर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, रुककर मत बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी आएगी और मंजिल जीने का मजा भी आएगा. कोण माझ्या उचलणाऱ्या मॅचची महत्वपूर्ण मॅच, दुसरा संघ कोणता जो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल होणार. इथे अगदी आपण पाहूया पंचांकडे पुनश्च एकदा अपील होताना पाहायला मिळते. डॉट चेंडू येईल. समीकरण पुनश्च एकदा बदलेल. 7 चेंडू 35. एखादा मोठा फटका. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. शेवटचे 6 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण होणं गरजेचं आहे. इथे आक्रमण झालंय. रोहितच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. शेवटच्या षटकामध्ये आक्रमण आहे. शेवटचे 5 चेंडू बनवायचे 29. पहिला तर आलाय. 5 चेंडू 29 धावा. दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम, आज की शाम किसके नाम. 10वा मैल वॉरियर्स की दत्तनगर वॉरियर्स. कोण बाजी मारेल या मॅच मध्ये. पाच चेंडू बनवायच्यात अजूनही विजयासाठी. 29 धावा. इथे देखील आक्रमण होत आहे समोरच्या दिशेने. हा चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर आहे. हे राष्ट्रीय चारके चौकार. कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग 2025च्या निमित्तानं ज्यांनी या ठिकाणी दोन नंबरचं बक्षीस दिलं, शिवशंभो डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर मंगेशजी मोडक, गणेशजी मोडक, पवनजी मोडक, कृष्ण बापू मोडक, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक सरसे असं स्वागत. मोक्याच्या क्षणी विकेटचं होईल पतन. फलंदाज होतोय बाद. आली आहे विकेट. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 3 बनवायच्यात अजूनही 25 धावा. 3 चेंडू 25. इथे मात्र आक्रमण आल्या सरशी आक्रमण. लांब लचक बिग ब्लास्ट बिग सिक्सर राम यांच्या बॅट मधून येतोय. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 49. 2 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज. एखादा खराब चेंडू अजूनही सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतो. तो येणार का प्रश्नचिन्ह पाहायला मिळेल.
इथे देखील आक्रमण होत आहे, उंच हवेमध्ये चेंडू आहे, लागोपाठचा दुसरा देखील आलाय. वा भाई वा, षटकार. शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. शेवटचा एक चेंडू, अडबाटने चेंडू खेळला आहे आणि याच बरोबर 10वा मैल वॉरियर्स हा संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. तर दत्तनगर वॉरियर्स संघाने चांगली झुंज दिली आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवशंभर डेव्हलपरचे असणारे सर्व ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. आदरणीय मंगेशजी मोडक, आदरणीय पवनजी मोडक, आदरणीय गणेशजी मोडक आणि आदरणीय कृष्णाजी मोडक साहेबांचं शुभागमन होत आहे. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. तर आपणास विनंती, आपला यथोचित सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने केला जातोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही मनापासूनची विनंती आहे.